खूप वर्षापूर्वी एक समृद्ध राज्यात एक शक्तिशाली राणी आपल्या राजासोबत सुखी जीवन जगत होती. तिच्याकडे अमाप संपत्ती, वैभव आणि सत्ता होती. पण तिला या गोष्टीचा खूप गर्व होता. एके दिवशी एका विद्वान आणि रहस्यमयी संन्यासी तिच्या महालात आला. राणीला पाहून तो हसून म्हणाला, "राणी, तुझ्याकडे सर्व काही आहे, पण तुझे हे सुख फक्त काही दिवसाचेच पाहुणे आहेत." राणी हे ऐकून हसली आणि म्हणाली, "माझ्याकडे एवढी संपत्ती, सैन्य आणि मोठे राज्य आहे. तुझी ही भविष्यवाणी चुकीची ठरेल." तेव्हा संन्यासाने आपल्या मुठीत थोडी वाळू घेतली आणि ती हळूहळू बोटांमधून खाली पाडत म्हणाला, "जशी ही वाळू तुझ्या मुठीतून निसटत आहे, तसेच तुझे सुखसुद्धा निसटून जाईल." राणीला तेव्हा काही समजले नाही आणि तिने ते एक थट्टा समजून सोडून दिले. पण दुसऱ्याच दिवसापासून राज्यावर संकटे येऊ लागली. राजाला गंभीर आजार झाला. राज्यात मोठा दुष्काळ पडला. पिके नष्ट झाली आणि प्रजेमध्ये अशांतता पसरली. घाबरलेली राणी या संन्यासाला शोधायला निघाली. जेव्हा ती त्याला भेटली तेव्हा रडत रडत त्याच्या पाया पडली आणि म्हणाली, "हे संकट मी कसे रोखू शकते?" संन्यासी शांतपणे म्हणाला, "राणी, हे संकट तुझ्या गर्वाची परीक्षा आहे. जेव्हा कोणाला सत्तेचा अभिमान होतो तेव्हा निसर्ग त्याला धडा शिकवतो. जर तुला राज्य वाचवायचे असेल तर गर्व सोड आणि सेवेचा मार्ग स्वीकार." राणीने त्याच क्षणी संकल्प केला की ती स्वतः उपाशी राहून प्रजेला अन्न देईल. राजालाही आपली चूक उमजली. हळूहळू राज्यात पुन्हा शांतता आली आणि दुष्काळ संपला. मित्रांनो, तात्पर्य काय? जीवनात पैसा आणि सत्तेपेक्षा परोपकार मोठा असतो. जेव्हा तुम्ही इतरांसाठी काही करता तेव्हाच नशीब तुम्हाला साथ देते.